पुण्यातले रिक्षा चालक आता स्मार्ट बनू लागलेत। व्यवसायाची गरज म्हणून त्यांनी इंग्रजी शिकायला सुरुवात केली। त्यामुळे पुण्यातल्या रिक्षा चालकांनी तुमचं इंग्रजीतून स्वागत केलं तर आश्चर्य वाटायला नको। But which part in Yaroda? At road at left Talkies. Okay sir, please sit. Thank you. Okay, thank you sir. Have a nice day. Good day sir. Thank you. अस्खलित नसलं तरी कामापुरतं इंग्रजी हे रिक्षा चालक बोलू लागलेत। आज पुण्यात देशविदेशातून प्रवासी येत असतात। त्यांच्याशी आत्मविश्वासानं संवाद साधण्यासाठी पुणेकर रिक्षा चालकांनी इंग्रजीचे धडे गिरवायला सुरुवात केली। सूर्यदत्ता इंस्टीट्यूट मध्ये हे रिक्षा चालक सध्या प्रशिक्षण घेत आहेत। हम सिर्फ मराठी में बोलते थे, अब हमारे पुणे में फॉरेन जो कस्टमर आ रहे हैं वो संख्या बहुत बढ़ गई है। उनके साथ बात करने में हमें दिक्कत होती है, लेकिन अब हमने जो 1 महीने का जो कोर्स किया है उससे हमें बहुत फ़ायदा हो गया है कि जब भी आप फॉरेन कस्टमर हमारे पास आते तो हम उनसे कुछ ना कुछ तो बोल सकते हैं अंग्रेजी में। विशेष म्हणजे कोणत्याही प्रकारचं शुल्क न आकारता रिक्षा चालकांना हे प्रशिक्षण देण्यात येते। हे प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्यांचा खास प्रशस्तीपत्रक देऊन गौरवही करण्यात येतोय। फी स्ट्रक्चर आम्ही काही घेत नाही याच्यामध्ये। आम्ही त्यांना याच्यामध्ये एक इंग्लिशचं पुस्तक देतो आणि दर शनिवारी 2 तास आम्ही शिकवतो। त्याच्यामध्ये 1 तास संगणक आणि 1 तास इंग्लिश असं शिकवतो। फीडबॅक म्हणजे अत्यंत एक समाधान त्यांच्या चेहऱ्यावर आम्हाला दिसतं। त्यांचा आत्मविश्वास वाढल्यासारखा दिसतो। त्यांना इंग्लिश बोलता येतं याचा एक आतून प्रचंड आनंद त्यांच्या चेहऱ्यावरती किंवा त्यांच्या बोलण्यातून व्यक्त होतो। या रिक्षा चालकांना संगणक वापराचं सुद्धा प्रशिक्षण देण्यात येते। आतापर्यंत सुमारे 300 रिक्षा चालकांनी या प्रशिक्षण वर्गाचा लाभ घेतलाय। पुणेकर रिक्षा चालकांच्या स्मार्टनेस मध्ये यामुळे भर पडेल। त्यामुळे पुणेरी भाषेतली अस्सलता आणि इंग्रजीतलं मार्दव याचं फ्युजन आता पुण्यात पाहायला मिळू शकतं। पुण्याहून अरुण मेहत्रेसह ब्युरो रिपोर्ट झी मीडिया, मुंबई। पुन्हा वेळ झाली का छोट्याशा ब्रेकची, मात्र कुठेही जाऊ नका, पाहत रहा झी 24 तास। आपण पाहताय मुंबई पुणे नाशिक मधल्या घडामोडी।